यामध्ये काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे. शॉट खेळाडूंना ते आज मात्र स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. खालील संघानं डीबी गुरूंच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ साकारला. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ त्या स्पर्धेमध्ये राहिला आणि आज या स्पर्धेमध्ये पाहूया कशा रीतीने तो खेळ त्यांचा आपल्याला इथे पाहायला मिळेल. यानंतर श्री मीनाक्षी कांदले आणि शिवशक्ती कोशिंबी संघ लक्ष असू द्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. ज्या संघाचा वेळेवरती संघनायक राहणार नाही उपस्थित त्या संघाला 3 चेंडूची पॅनल्टी असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. टाळ्यांच्या गजरानं सलामीची जोडी जय हनुमान बाहुली संघाची आपण पाहत आहोत. शुभम जाधव आणि त्याच्या सोबतीला पाहू शकेल मिथून ठाणगे आलाय. आणि तसं जर पाहिलं तर बाहुली संघाचा आपण फेवरेट कलर त्यांना विचारलं तर एक्झॅक्टली ब्ल्यू ते सांगणार, कारण प्रत्येक हंगामामध्ये त्यांच्या अंगावरती ब्ल्यू कलरची जर्सी आपण पाहत असतो. आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज यतीश. डीबी चषकातील मालिकावीर ट्रॉफी जिंकणारा हा खेळाडू. तब्बल 100पेक्षा अधिक धावा त्या स्पर्धेमध्ये यतीशनं मात्र कुठल्या होत्या. गोलंदाजी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे त्याने हाताळली, परंतु ती स्पर्धा वेगळी, ही स्पर्धा वेगळी आहे. परंतु तोच दरारा त्याच्याकडून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का. दोन्ही ऑफिशियल पंच शानू कुरेशी सर आणि पंच शकील कोटी सर सज्ज होत आहेत. आणि लक्ष सुद्धा पहिला चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर टायमर ऑन असेल. कुठल्या संघाला तुमच्या आवडीचा चेंडू दिला जाणार नाहीये, चॉईस चेंडू नाहीये. जे आयोजक चेंडू देतील त्याच्यावरती तुम्हाला खेळायचं आहे याची आपण नोंद घ्या. मिथून स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला शुभम. आणि माझ्या सोबतीला इज द स्कोरर म्हणून मिस्टर रोहन भोईर. चला लेट्स प्ले. यस, 10 खेळाडूंना हा संघ मात्र स्पर्धेमध्ये उतरलाय. डीपमध्ये फक्त एक फिल्डर आपल्याला पाहायला बोलतोय मिड विकेटला शुभमच्या रूपानं. आणि पहिला चेंडू इनसाइड आउट ऑफ देखना नजराना पेश केलाय आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शुभ सुरुवात करत असताना मिथून ठाणगे. क्लास पाहिला आपण या फडक्यावरती मिथूनचा आणि स्वागत केलं यतीशचं. त्याने या चौकारानं स्वतःचं खातं चौकारानं उघडलं आणि या संघाचा अकाउंट सुद्धा मात्र त्याने चौकारानं उघडलेलं आहे. अगदी कॉफी बुक स्टाईलनं 20 सेपमध्ये तो फटका खेळला गेला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून अगदी स्क्रीनच्या समोरून चेंडू मात्र रवी पाटील फार्म हाऊसमध्ये चेंडू लँडिंग झाला. आणि गोड सुरुवात जय हनुमान बाहुली संघाची. हो, इथे मात्र पॉसिबल फाईन करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि चांगला चेंडू मात्र त्या ठिकाणी सेव्ह केलाय. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली सिंगलच्या वतीने. ओहो, कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि त्याच्यामुळे पंचांनी सांगितलं की एक्झॅक्टली हा डॉट बॉल आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू. शुभमला असं वाटलं की चेंडू लेग स्टंपच्या अगदी पलीकडे निघून जाईल, परंतु पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि या बॉडीला ब्रश होऊन मात्र अगदी एक्स्ट्रा अधूनमधून आपण पाहतोय की यतीश चेंडूवरती फिंगर रोल करतोय आणि ती कला त्याच्याकडे आहे. दानका अनुभव त्याच्याकडे आपण पाहतो अनेक वर्षाचा. फुलटॉस सरळ बॅट लॉफ केला जबरदस्त या ठिकाणी.
ऑन ड्राईव्ह पाहिला बिदोडी चेंडू पुन्हा चला स्क्रीन आणि चौकार. रिप्ले मध्ये पाहू शकाल फुल टॉस सरळ बॅटिंग अगदी बॉलर पास ड्राईव्ह. क्रिकेटची सर्वात सुरक्षित जागा तिथे मात्र फलंदाजाने निवडली आणि हा दुसरा चौकार आला यतीश शिलारच्या अगेन्स्ट पॉवर प्लेच्या खेळामध्ये. 9 धावा धा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो स्लो रन होता कुटापाचा चेंडू गतीमध्ये थोडासा या ठिकाणी फलंदाजाला बीट केला आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त वापसी करत असताना गोलंदाज यतीश आणि सहकारी समोरचे अजय घरत यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण दिवस क्रमांक दुसरा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल हो थोडंसं या ठिकाणी अर्ली केल्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अगदी बॅटच्या स्टेकरवरती चेंडू जाऊन धडक धाव पाहायला मिळाली. चांगली सुरुवात जय हनुमान बाहुली संघाची आपण म्हणू शकतोय. 10 फलकावरती धावा लागल्या गेल्या बिनकडी बाद 10 आणि 2 स्फोट खाली संघ आला कारण त्याचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये नाही आहे. 10+2 एकूण 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. नॉन पॉवर प्लेचा खेळ आता मात्र आपल्याला इथून पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकात आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज ऋतिक माझ्या सोबतीला जॉईन होत आहेत अजय गरत. वेलकम अजय अँड गुड मॉर्निंग. A very good morning, Yogi. Good morning to all. First ball of a fresh over, and that's been put away beautifully through cover point for a boundary. It's a second day of Bhoirgaon Trophy 2025, and beautiful day, very gorgeous day, one will say. Perfect conditions for the game of tennis ball cricket for batting side Jai Hanuman Wahuli. Couple of boundaries in the first over, and they have started yet another over with a boundary. Thun on that occasion is a experienced player. आणि आज मेरिटवरती दोघे फटकेबाजी करतायत आणि जास्तीत जास्त क्लासिकल फटके दोघांच्या वतीने आपण पाहिले. गुड स्टार्ट अजय. Excellent start, and they need to carry this start. The momentum that they have got, it is very important to score big. Saraswati Khaling is very dangerous side, and they have been playing some good cricket throughout this season. Takes the aerial route this time, and there is a man down there at long on, and he puts it down. A simple chance. A sitter. This is big mistake. हेमंत होता आय थिंक लॉंग वरती असं वाटलं की मात्र सहजपणे झेल त्या ठिकाणी मात्र पकडला जाईल परंतु कुणीतरी लेझी झेल येण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू धरणीला दान झाला आणि पहिला जीवनदान मात्र इथे फलंदाजाला प्राप्त होत असताना ऑनसाईडला मात्र पावशकाला खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू संत कधी चालला अगदी स्क्वेअर लेग केले आणि पावशकाला धुरीचा प्रयत्न स्टँडवरती चेंडू धडकलाय परंतु दोघेही फलंदाज व्यवस्थित आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले गेले आणि 2 धावा त्या ठिकाणी Score moves up to 19 runs. Mithun the man on strike at the moment. Shubham his partner. Shubham has struck 2 boundaries. A little bit correction. It is Rutik again. Slightly shorter length and slower delivery. Nicely played and good running between the wickets. They have taken 2. So this is good going for Jai Hanuman Wahuli. And yesterday we have seen that there are a lot of runs in this wicket. Giant 11 Cooksey team, they batted beautifully in every game. Kasni team fought hard in the last game of the day, but unfortunately they lost the game. That's a good connection.
But there is fielder down there and he takes it. A great catch near the boundary line at the backward square leg. And first wicket goes down. जबरदस्त झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं इच्छेने वाटलं की मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल, परंतु रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सारंगनं कुठल्या प्रमाणात चुकी केली नाही आणि अशा रीतीने पाहू शकाल पहिला धक्का लागला टीम जय हनुमान वाहुली संघाला मिथुनच्या रूपानं. परंतु मिथुन बाद होण्यापूर्वी चांगला खेळ साकारला. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला आपण, 2 दुहेरी पाहिली, एक सिंगल पाहिली, 9 धावांत आपल्या टीमला योगदान देऊन तो माघारी परतला आणि 9 न्यू बॅटर आता मात्र एंटर होतोय तिसऱ्या क्रमांकावरती प्रणीत. The platform is set there for one down batsman Praneeth. Good partnership of 21 runs has been broken by Rutik. 21 for 1 with 13 deliveries left in the innings. It's the second over is in progress. Last ball of the over coming up. Full toss. That's a miss it. Another chance. And once again Hemant puts it down. A second drop catch by him. He is looking under pressure. Bowler is not happy at all. Taken and that marks the end of the over. 2 gone. It's 23 for 1. Jai Hanuman Wahuli. दोन षटकांत केलं आपण पाहिलं तर या ठिकाणी 23 धावा धापालक्या होत्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण 10 धावा आल्या होत्या आणि या षटकाचा आपण विचार केला तर एकूण 11 धावा आपण पाहिल्या. 2 धावा पॅनल्टीच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 23 धावा धापालक्यावरती पाहायला मिळत आहेत. सर यानंतर पुढील जो सामना असेल श्री मीनाक्षी कांदले विपक्ष शिवशक्ती कोशिंबी. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉस करण्याकरता या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. एक झेल स्वीकारण्यात आला योगी, परंतु 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत आणि दोन्ही वेळेला फिल्डर होता हेमंत. अंडर प्रेशर दिसलाय आज. हो निश्चितपणे, कारण एवढे कठीण सुद्धा झेल नव्हते परंतु त्यांनी स्वतःला कठीण झेल बनवले. हो बॅटची वरची कडा इष्टिरक्षक चेंडूच्या खाली आपल्याला पाहायला मिळतो आणि कुठल्या प्रमाणे नो मिस्टेक. अजून एक धक्का लागेल टीम जय इज गॉन. बिग ब्लो. थोडासा हार्ड लेंथवर हा बॉल टाकला होता, चांगल्या वेगाने आला, बाउन्स चांगला होता. गोलंदाजाची हाईट देखील चांगली आहे. निखिल गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर मोठे यश त्याने प्राप्त केलंय. 23 धावांवर हा दुसरा धक्का. 21 धावांची चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी राहिली, मात्र आता दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला निघून गेलेले आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचतोय. प्रज्वल आलाय. प्रज्वल आणि प्रणीतची जोडी आता खेळपट्टीवर आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. कुठेतरी 45 ते 50 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. फ्रंट फुटला कमिट झाला होता. वरची खडा आणखी एक झेलचं पतन. चांगली सुरुवात पाहतो आपण या षटकाची निखिल करत असताना, परंतु झेल फायनलीकडे उडाला परंतु मिडल विकेटचा फिल्डर शुभम खाली वाकला होता. कारण त्याची सुद्धा हृदयाचे ठोके मात्र तरी वाढले होते, कारण एक्झॅक्टली या अगोदर 2 झेल ड्रॉप झाले होते. परंतु त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी सरस्वती स्पोर्ट खाली संघाच्या वतीने पाहतोय. आणि आता मात्र पाहू शकेल नवीन फलंदाज प्रणीतच्या सोबतीला आकाश आलाय, रोहित आलाय. मोठे फटके खेळण्याच्या नादात फलंदाज बाद होताना दिसत आहेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज निखिल. जबरदस्त सुरुवात त्याने केली आहे आणि पुन्हा एकदा नव्यानं आता डावाची सुरुवात करावी लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान वाहुली संघाला. सरस्वती खालिंग विपक्ष जय हनुमान वाहुली असा आजच्या दिवसातील पहिला सामना. काल तब्बल 11 संघ खेळले होते. 10 मॅचेस आपण कव्हर केल्या. आज 12 टीम्स आहेत, त्याच्यामुळे 11 मॅचेस असणार आहेत. हॅट्रिक बॉल.
सोडून दिलाय. दिशेवर कंट्रोल ठेवू शकला नाहीये गोलंदाज. वाईट बॉल आहे. हॅट्रिकची संधी गमावली आहे. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 24 3 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो निखिलच्या वतीनं, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सफलता. इथे थोडासा वेग त्याने जास्त प्राप्त केला आणि त्याच्यामुळे थोडीशी लाईनमध्ये त्याच्याकडून चूक पाहायला मिळाली. हो, इथे मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फटकेला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू एक्झॅक्टली सेफ लँडिंग झालाय. स्वतः यष्टीरक्षक यतीश शेलार चेंडूपर्यंत पोहोचले आणि 2 धावा तोपर्यंत फलंदाजांना घेण्याची संधी मिळाली. मॉर्निंग मॅच आहे, पहिला सामना आणि अजूनही पाहतो की अजय थोडासा दवबिंदू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून 40-45 धाबा जरी उभारले तर एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळू शकतोय. बघा, गोलंदाजांनी जास्त चुका केल्या नाहीत लाईन लेंथमध्ये, तर मला वाटतं की 40 धावा देखील पुरेशा आहेत 4 ओव्हर्समध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. थोडा संत गतीने टाकला यावेळेला. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चिखड आणि आणखी एका विकेटचं पतन. काय गोलंदाजी सुरू आहे या षटकामध्ये. निखिलच्या खात्यात 3रं यश. काय चेंडू अजय पाहतो, ज्याप्रमाणे एखादा गोलंदाज नकल चेंडूची मात्र हाताळणी करतो त्या अनुषंगाने चेंडूला त्याने डिलिव्हर केलं. फिंगर रोल करून त्याच्यावरती आणि पहा बाउन्स सुद्धा मिळाला आणि हलकीशी मात्र कडा पाहिली आपण आणि यष्टीरक्षकाने कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. स्टार्ट चांगली झाली होती अजय, कारण पहिल्या षटकामध्ये विदाऊट लॉस 10 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर कुठेतरी विकेट्स गमावले आणि या पॉसिकलला गोलंदाजाने मात्र तदनंतर वापसी करून दाखवलेली आहे. नवीन बॅटर प्रसाद मैदानामध्ये. आपलांचा वापर आणि ते पाहताच कुठेतरी थोडासा दिशेमध्ये बदल होता, परंतु दिशा भरकटली गेली आहे. वाईटचा इशारा. 1 धाव मिळते. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. 3 फलंदाजांना आतापर्यंत गारद केले निखिलने या षटकामध्ये. सुरुवात निश्चितच चांगली होती. 21 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळाली मिथुन आणि शुभमच्या दरम्यान. मात्र पहिली विकेट गेल्यानंतर पडझड झाली. एक क्विकर बॉल अगदी ब्लॉकलचा वेध घेण्याचा प्रयत्न. टर्न केला ऑन साईडला. इनसाईड एजेस लागली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी विकेट्स. 2 धावांनीची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचते. जय हनुमान वाहुली संघाची 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रसाद आला आणि त्याला प्रसादला मात्र एक पारितोषिक आलेलं आहे. प्रणव इंटरनेट इंजिनियरच्या वतीनं आपण जर 6 हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. आणि आता त्याच फटक्याची मात्र कुठेतरी गरज असेल बाहुली संघाला. व पुन्हा मात्र पाहू शकेल स्लोअर 1. या चेंडूचा मात्र जास्त आज वापर केला आहे गोलंदाज निखिलनं आणि पाहू शकेल अधिक उत्कृष्ट चेंडूला मिळाली. शेवटचा चेंडू आला डॉट आणि अशा रीते 3 षटकांचा खेळ संपन्न आपल्याला होताना पाहायला मिळतोय. ही लेंथ पहा, पुन्हा कटरचा वापर केला त्या ठिकाणी. 27 धाबा 10 फलक्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल देखील आपण स्लोअर बॉलचा चांगला वापर बघितला होता कुक्सी संघाच्या गोलंदाजांकडून. मयूर पाटील लेग कटर टाकत होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होतं. 27 धावा गोलंदाजाने आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत, परंतु 2 धावा ज्या आहेत त्या पॅनल्टीच्या आपण ॲड केलेल्या आहेत. म्हणजे 29 धावा आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अप्रतिम षटक समाप्त झालंय. निखिलकडून फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या आणि तब्बल 3 गडी बाद केले. विविधता पाहायला मिळाली त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि हाईटचा देखील चांगला वापर केला. एक्स्ट्रा बाउन्स तो प्राप्त करत होता, त्यामुळेच यष्ट्यांच्या पाठीमागेच फलंदाज बाद होताना दिसले. शेवटचं षटक सुरू होते गोलंदाजीसाठी. गोलंदाज सज्ज होतोय. साहिल यंगस्टर आहे. विवेक शेलारची निवड ISPL मध्ये झाल्यानंतर तो संघात खेळू शकत नाहीये. जबरदस्त फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेटिश लॉंग ऑफला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार. जबरदस्त मात्र ते स्ट्रोक आपण पाहतो मात्र अगदी सरळ बॅट तो लॉफ्टेड ऑफ ड्राय पाहतोय. यस, इनसाइड आउटचा देखणा नजराणा तिथे पेश केला आणि मिड आपला बीट केला आणि पहा. आणि तसं जर पाहिले तर आज सरस्वती स्पोर्ट कालिंग संघ अजय कमी खेळाडूंसह मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्याच्यामुळे पाहतो गॅप खूप मोठे आहेत आणि त्याचा मात्र फलंदाज आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. कुरूंच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी राहिली होती सरस्वती खालिंग संघाची आणि त्या स्पर्धेमध्ये यतीश शेलार मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरला होता. परंतु आज कुठेतरी नियमांचं थोडंसं उल्लंघन त्यांनी केलंय, त्यामुळेच 2 धावांची पेनल्टी देखील बसली आहे. शेवटच्या षटकाची सुरुवात खूप चांगली वाहुली संघासाठी.
बघा या मॅचमध्ये आपण बघितलंय पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवर चौकार आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवर चौकार आलाय. म्हणजे षटकांची सुरुवात गोड झालेली आहे असंच म्हणावं लागेल. चला शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही टीमसाठी श्री मीनाक्षी कांदले आणि शिवशक्ती कोशिंबी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि जर दोन्ही संघ जर वेळेवरती इथे पोहोचले नाही तर मात्र तुमच्या षटकामध्ये कपात केली जाऊ शकेल याची आपण नोंद घ्या. 33 धावा फलकावर आहेत. शेवटचे 5 बॉल्स बाकी. सुरुवात चांगली केली आहे बॅटरनं आणि हे षटक त्यांना प्रोडक्टिव्ह हवं आहे. मोठं बनवावं लागेल हे षटक. आणखी कुठेतरी मला असं वाटतंय की 12 ते 13 धावा, 12 ते 15 धावा जोडण्याचे मनसुबे असतील आणि 40+ निश्चितच एक फायटिंग टोटल असणार आहे. माहुली टीमकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. सकाळची मॅच आहे. पुल केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये आणि चूक होत नाहीये. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल संपन्न केला गेलाय. फलंदाज बाद. शुभम होता मिड विकेटला आणि आपण पाहिलं जरूर चेंडू त्याच्या हातातून निसटला परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती त्यांनी नजर ठेवली आणि चांगली विकेट्स मात्र प्राप्त केली. गोलंदाज साहिल न तुझा वापसी चांगल्या प्रमाणे करतोय. चला श्री मीनाक्षी कांदली संघाचे संघनायक आलेले आहेत. शिवशक्ती की आपण सुद्धा त्वरितच नाणेफेकीसाठी स्वर्गीय आद्य चिंतामण भुईर टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. शेजारी शेजारी संघ आहेत आणि कोशिंबी. चांगली मॅच असेल ती देखील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. विकेट टाकण्याचा प्रयत्न परंतु लाईन चुकली आहे. बॅट फिरवली तर धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वर. नवीन बॅटर अभि मैदानामध्ये पोहोचलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. फायटिंग टोटल तिथून मात्र आपण म्हणू शकतो की या धावसंख्येवरती या चेअरमन वावली संघ फाईट बॅक देऊ शकेल. हो आता मात्र ऑफस्टिकच्या अगदी भरपूर बाहेरची लाईन आपण पाहिली. सलगचा दुसरा स्वेअर चेंडू अतिरिक्तच्या सौजन्याने धाबा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. थोडंसं लांबताना दिसतंय शेवटचं षटक. सलगचे 2 वाईड बॉल्स, 1 चौकार, 1 विकेट आली आहे. नियंत्रण दाखवावं लागणार आहे गोलंदाज साहिलला. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. ग्राउंडेड फटका. लेफ्ट स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या दरम्यान जबरदस्त फिल्डिंग. शुभम चांगलं कार्य करतोय. 2 धावा जरूर मिळतील. मात्र उल्लेखनीय कामगिरी शुभमची. या अगोदर एक चांगला झेल त्याने स्वीकारला होता स्वतःच्या डावीकडे जात असताना. यावेळेला आपण बघितलं स्वतःच्या उजवीकडे जात असताना हा बॉल अडवलाय. बॉल वेगानं ट्रॅव्हल करत होता आणि अगदी गॅपमधून चालला होता. अभिची बॅटिंगची स्टाईल फार युनिक दिसते. मला वाटतं त्याची रिव्हर्स बॅटिंग ग्रीप आहे आणि यावेळेला कनेक्शन जबरदस्त आहे. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. चेंडूची वाट पाहिली आणि शेवटच्या षटकाला मात्र चेंडूची वाट लावली. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. वेट अँड पुश. जर्मन वावली संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघाला गौरव इंटरप्राइजेसचे प्रोपरेटर मिस्टर गौरव पाटील यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद गौरव. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि या सिक्सरच्या सायनात 43चा आकडा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. खर्चिक षटक साहिलकडून पाहायला मिळतंय. पावलांचा वापर ड्राईव्ह केलाय. इनफिल्डला क्लिअर करतोय. 2 धावा तर मिळतीलच असं वाटतंय. हो 2 धावा मिळताना दिसत आहेत. फिल्डर पोहोचलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. टायमिंग एवढं परफेक्ट नव्हतं पण सर्कलच्या आतमध्ये जो खेळाडू आहे एक्स्ट्रा कव्हरला त्याला तर क्लिअर. 2 धावांची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली. उपयुक्त धावा आपल्या टीमसाठी जोडत असताना या शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाज अभि. हो आणि वेगाने धावा इथे मात्र पाहायला मिळत आहे. धावा घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये तो सक्सेसफुल राहिलाय आणि ते फुल टॉस सरळ बॅट ऑफ केलाय. परंतु लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक पुन्हा चूक घडली गेली. तिथे 1 धाव तिथे 2 धावा फलंदाजाने पलून पूर्ण केल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय परंतु तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज असेल
धावचीच्या स्वरूपात बाद. म्हणजे पाहू शकाल पहिल्या डाबाचा खेळ इथे संपन्न झाला, 4 षटकाचा खेळ संपन्न आणि एकूण फलकावरती धावा लागल्या गेल्या 47-48 धावांचं लक्ष असेल सरस्वती स्पोर्ट कालिंग संघासमोर. चला दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. कांदली संघाचा संघनायक पोहोचलेला आहे. कोशिंबीर संघाला विनंती असेल की आपण पोहोचायचं आहे, कारण पहा मित्रांनो तुम्ही सुद्धा एक चांगले आयोजक आहात. आपल्याच माध्यमातून एक स्पर्धा नुकतीच आपण पार पाडली आणि प्रत्येकाला वेळेचं भान असणं गरजेचं आहे. नियम सर्वांसाठी सारखे असतील याची नोंद घ्या. शिवशक्ती कोशिंबी टीमचे कॅप्टन शेवटचा कॉल आहे, त्वरित टॉससाठी आपण हजर राहायचं आहे, नाहीतर आपल्याला 3 चेंडूंची पेनल्टी असेल. फ्री एंट्री टुर्नामेंट आहे, कुठल्याही संघाकडून कुठल्याही प्रकारचं शुल्क या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी घेण्यात आलेलं नाही आणि त्यातल्या त्यात आपण बघतोय की दर्जेदार असं आयोजन नियोजन जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, पहिला दिवस जियांची 11 विकी स्पोर्ट्स कुक्सी संघानं गाजवलाय. अंतिम सामन्यामध्ये काल अमर स्पोर्ट्स कासने संघाला पराभूत केला आणि रंगतदार लढत होती. एक हाय स्कोरिंग सामना तो पाहायला मिळाला. समीरनं झुंजार खेळ दाखवला होता. 72 धावांचा पाठलाग करत असताना कासने संघाकडून 43 धावा बनवल्या होत्या, परंतु त्याची ती खेळी टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही, कारण इतर फलंदाजांनी विशेष असं काही केलं नाही. आणि सध्या तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती हे सर्व मान्यवरांचे फ्लॅग्स तुम्ही पाहू शकाल. आय थिंक कटआउट्स पाहू शकाल. श्रीकांत गायकर, प्रल्हादजी पाटील, निवृत्ती मगर सर, संदीपजी काटोळे, मयूरजी पाटील. खरं सर्वांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. चेतनजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. ऋतिक विषे, प्रीतमजी राऊत. धावसंख्या 47 झालेली आहे. 48 धावांचं टार्गेट असणार आहे आजचा हा पहिला सामना जिंकण्याकरिता सरस्वती खालिंग संघासमोर. आणि कोशिंबीर संघाला देऊन शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू जर पडला गेला तर मात्र तुम्हाला तब्बल 3 चेंडूची पॅनल्टी असेल. वेलकम मयूर, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि चांगल्या भन्नाट फॉर्मात आहे, परंतु एकट्याला फॉर्मात राहून अजय चालणार नाही आहे. जो आपण काल कुक्षे संघाचा खेळ पाहिला, बबलू सफसेल फेल ठरला, परंतु त्यांच्या सहकार्याने त्यांना मात्र चांगली साथ दिली. कालचा दिवस खऱ्या अर्थानं राज पाटीलनं गाजवला असं म्हणायला हरकत नाहीये. 100पेक्षा अधिक धावा त्याने बनवल्या आपल्या टीमसाठी. एका मॅचमध्ये अर्धशतक देखील नोंदवलं आणि 4 विकेट्स देखील त्याने प्राप्त केल्या. अष्टपैलू कामगिरी आणि त्याला साथ चांगली मिळाली होती महेशची. महेश पाटील देखील काल बरसला. 65 धावा त्याच्या बॅटमधून देखील येताना पाहायला मिळाल्या. आकाशची चांगली गोलंदाजी आपण बघितली शेवटच्या मॅचमध्ये. कुठेतरी सांघिक कामगिरीच्या जोरावर कुक्से संघ पुढे सरसावलेला आहे. तर अजय आपण जाऊया नाणेफेकीकडे. आम्ही परेश भोईर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ असते आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. अडोस पडोस की लढाई. मी प्रथमतः दोघांना नाणं दाखवतो. एका बाजूला जय महाराष्ट्र मित्रमंडळ आणि दुसऱ्या बाजूला भोईरगाव चषक 2025. चला कांदी संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. भोईरगाव चषकाची मागणी केलेली आहे. पुरवठा आणि टॉस जिंकला या ठिकाणी कांदी संघ पाहुण्यांचा आभार. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हा. थोडक्यात आपण या ठिकाणी टॉस किती महत्त्वपूर्ण तुमच्या संघासाठी होता आणि काय करणार? फील्डिंग करू आम्ही. प्री एंट्री टुर्नामेंट आणि एवढं देखणं नियोजन या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द? या स्पर्धेची तुम्हाला आतुरता होती. हां, चर्चा सुरू होती कॉम्बॉक्समध्ये की मयूर जाधव चांगला टचमध्ये आहे, परंतु इतरांची त्याला साथ मिळत नाहीये. काय कारण सांगू शकशील? सर्वांनी पण 100% देण्याचा प्रयत्न करावा. चांगली मॅच होणार. हां, जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला बॅटिंग तुमच्या वाटेला आलेली आहे आणि फलंदाजी लक्ष तुम्ही देण्याचा प्रयत्न करणार. 50+ करू. जो संघ नेहमीच खेळतोय तोच आहे की संघामध्ये आम्हाला चेंजेस काय पाहायला मिळतील? आहे तोच आहे. सेलिब्रेशन वगैरे झालं की नाही गावामध्ये? नाही झाले एवढे. नाही झालं, याचं कारण काय मग? हारल्यामुळे. अरे बापरे, मग 30+ येते. मग राम ठाकरे यांच्याकडून काही एखादी मोठी पार्टी वगैरे असेल? 100%. आपलं मत काय स्पर्धेबद्दल? खूप छान नियोजन आहे. मग मजा येणार. नक्कीच. तर हे दोन्ही संघटना माझ्या सोबतीला होते. एका बाजूला कोशिंबी तर दुसऱ्या बाजूला कांदली, परंतु नाणेफेकी जिंकली कांदी संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक माझे मित्र अजय गर्द यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद योगेश पाटील. सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं आपण एन्जॉय करतोय भोईरगाव चषक 2025
दुसरा दिवस पहिला सामना आपल्या समोर रंगतोय आजच्या दिवसातील, जिकडे प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान वाहुली संघानं 47 धावांपर्यंत मजल मारली आहे. आपल्या निर्धारित 4 षटकांमध्ये एक चांगली धावसंख्या फलकावर लावली आहे आणि आता प्रतिषटक 12च्या सरासरीनं 48 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता सरस्वती खालिंग संघाला. खडगा टेनिस क्रिकेटचे हे दोन चांगले संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत पहिल्याच मॅचमध्ये. प्रत्येक सामना हा फार महत्त्वाचा असणार आहे खेळणाऱ्या संघांसाठी, कारण आफ्टर ऑल नॉकआउट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळवली जाते. यतीश शेलार आणि शुभम ही सलामीची जोडी. पहिला बॉल हातातून बहुतेक निसटला असावा, हा बीमर आहे. प्रज्वलची खराब सुरुवात म्हणता येईल. नो बॉल आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. म्हणजे पहिलाच चेंडू आपण जर पाहिला तर ते फ्रीट खेळण्याची संधी यतीश शिलारला मात्र मिळाली. आणि तसं जर पाहिलं तर ही जोडीवरती आता मात्र भरपूर काही अवलंबून आहे अजय आपण पाहिलं तर. आणि दोघेही चांगल्या टचमध्ये आहेत लेफ्टी. आणि त्या फ्रीटवरती आता मात्र इथे मोठा फटका पाहायला मिळू शकेल. काल आपण एक फ्रीटवरती मोठा फटका राज पाटीलच्या बॅटमधून पाहिला होता. अगदी स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून सिक्सर तो आला होता. कारण आपण अजय पाहतो की एक कमीत कमी फ्रीटवरती मोठे फटके येत असतात. हो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल किंवा टेनिस क्रिकेट ते आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. यतीशसाठी चांगली संधी आहे. स्विंग अँड मिस. बघा पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल हा डॉट गेलेला आहे आणि बऱ्याचदा ते घडताना दिसतंय. फलंदाज आपण बघितले बऱ्याचदा चेंडूच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न करत नसतात. फक्त एक जोरानं बॅट फिरवायची आहे, षटकार ठोकायचा आहे, हा मनसुबा असतो. परंतु योग्य टेक्निक तुम्हाला दाखवावी लागते, तेव्हाच चांगल्या धावा तुम्ही फ्री हिट बॉलवर बनवू शकता. दरम्यान सुभाजी भोईर यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोरीगावच्या वतीने. हो, फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. फील्डवरती नाही आला परंतु पुढच्या चेंडूवरती जरूर चांगला स्ट्रोक आला. 4 धाबांसाठी चौकार. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि पुरेसा वेल फलंदाजाकडे होता. बॅकफुटला जात असताना एक चांगला पुल शॉट लिफ्ट स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटनं आलेल्या पहिल्या धावा खालिंग संघासाठी धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली. वरचा बॉल राऊंड द स्टंप्स. फुल टॉस आहे. आणखी एक कमजोर बॉल, आणखी एक प्रेक्षणीय फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला काढलाय सीमारेषा पार. आणखी एक खणखणीत चौकार. जे आमचे बाउंड्री बॉय जे आहेत स्वयंसेवक त्यांना विनंती करतो की आपण सीमारेषेचा ताबा घ्या. कारण चेंडू जसा बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आपण चेंडू लगेचच मात्र या ठिकाणी परत करायचा. आणि तुम्हाला सर्वांसाठी आज दुपारच्या जेवणाची सोय सुद्धा असेल याची नोंद घ्या. क्या बात आहे. योगी यतीश जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो राहिला कुरूंच्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर कोशिंबीच्या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती. त्याच्या विरोधात अशी गोलंदाजी केली जाऊ शकत नाही. यावेळेला मात्र स्लॉग इट करण्याचा प्रयत्न होता. अचूक टायमिंग साधता आलेलं नाहीये. हवेतून खेळण्याचा निर्धार होता. ग्राउंडेड फटका बनला. 1 धाव मिळते. धाव करताना दिसते. बिनबाद 10. टार्गेट आहे 48 धावांचं सरस्वती खालिंग संघासमोर. चांगली सुरुवात म्हणू शकतो. आणि खास वैशिष्ट्य जर पाहिलं तर यतीश चांगल्या मूडमध्ये पाहायला मिळतोय. आणि फक्त यतीश चांगल्या फॉर्ममध्ये आहे असं नाही, तर शुभम देखील खूप चांगलं प्रदर्शन करताना दिसलेलं या हंगामामध्ये. ही सलामीची जोडी फार महत्त्वाची आहे. या दोघांना लवकर बाद केलं गेलं तर मात्र खालिंग संघ दबावात येताना दिसतो. हे बऱ्याचदा आपण बघितलंय. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. सुंदर बॉल. बॅटरला पूर्णपणे बीट करून सर्व विकेट. निर्धाव चेंडूची सांगता. थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि बाहेर निघाला होता. थोडी बोट फिरवली होती. ऑफ कटरचा वापर डावखुऱ्या फलंदाजासाठी तो लेग कटर. आणि योग्य टप्प्यावर मागचा बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय प्रज्वल. यावेळेला मात्र अगदी स्लॉट मध्ये टाकलाय. लॉफ्टेड शॉट. हाय अँड हँडसम. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार.
सीमारेषा मात्र त्या ठिकाणी शुभमनं क्लिअर केली आणि शुभ सुरुवात आपण म्हणू शकतो या ठिकाणी या सरस्वती स्पोर्ट खालिक संघाची. विदाउट लॉस 16 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. आता येणाऱ्या 18 चेंडूच्या केल्यामध्ये इथून 32 धाब्यांची अजूनही गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. फार खर्चिक षटक. प्रज्वलची सुरुवातच निराशाजनक होती. पहिलाच बॉल त्याने बिमर टाकला होता आणि तदनंतर मात्र कुठेतरी पूर्ण षटकामध्ये तो अंडर प्रेशर पाहायला मिळाला. आपल्या नावलौकिकाला साजेशी गोलंदाजी त्याला करता आली नाही पॉवर प्लेच्या षटकामध्ये. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 32 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता या मॅचमध्ये सरस्वती खालिंग संघाला. कमबॅक करावं लागणार आहे गोलंदाजांना. ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे जय हनुमान वाहुली टीमला आणि तो गोलंदाजीसाठी येतोय शुभम जाधव. हो निश्चितपणे एखादा विकेटच्या शोधात मात्र जावं लागेल. आपण पाहतोय दोघांच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. दोन्ही फलंदाज चांगल्या प्रमाणे खेळत आहेत आणि एखादी विकेट्स इथे जर शुभमनं आपल्या संघाला प्राप्त करून दिली तर मात्र कुठेतरी तुम्हाला संधी निर्माण होईल या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. परंतु इथे अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून आज यतीश शिलार फलंदाजी करतोय. जसा चेंडू येतोय चेंडूच्या ब्रीडवरती तो मात्र स्ट्रोक खेळतोय आणि त्याला माहिती आहे की जोपर्यंत मी जेवढा वेळ खेळपट्टीवरती अजय राहणार तेवढा माझा संघाचा फायदा होणार आणि त्या अनुषंगाने तो मात्र सिंगल डबल सुद्धा मात्र प्राधान्य देतोय. षटकातील पहिला बॉल होता आणि त्यामुळेच देखील थोडासा संयम त्याने दाखवलाय. त्याला माहिती आहे शुभम एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडे भरपूर व्हेरिएशन्स आहेत. चांगला अनुभव आहे. त्यामुळेच पहिल्याच बॉलवर आक्रमण करणं हे कुठेतरी योग्य नसेल. चेंडूला येऊ दिलं होतं. स्लोवर बॉल होता. फक्त दिशा दिली आणि एक सिंगल घेतली. धावसंख्या बिनबाद 17. स्ट्राईक असेल डावखुरा फलंदाज शुभमकडे. वेलकम टायगर. आणि कुक्षी संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आकाश जोशी यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आकाश जोशी देखील आलेला आहे. आकाश ठाकरे देखील आलेला आहे. स्वागत. क्रॉस बॅटेड फटका बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय. झेपावलाय मात्र प्रयत्न चांगला असताना देखील झेल स्वीकारता आला नाहीये. बॉल हातातून निसटलाय. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. जबरदस्त मात्र फलंदाजी शुभमनं चौकार हॅट्रिक किंवा सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर रोहन भोईर यांच्याकडून कडक 500ची नोट दिली जाईल. परंतु इथे मात्र पाहू शकाल अगदी एक पाय वाकून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शफल झाली होती थोडीशी आणि चेंडू सरळ एस्टॅनोच्या डोक्यावरून अगदी फ्लाय झालाय. जोरदार स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता खरं तर. बिहाइंड स्क्वेअर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चांगला बॉल. थोडासा वेग होता या बॉलमध्ये. बॅटरला बीट केलंय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. एकच धाव मिळताना दिसेल. स्क्वेअर फेक आहे परंतु विकेट कीपरच्या जवळ तिथे आणखी एक फिल्डर उपस्थित होता त्याच्यामुळे अतिरिक्त धाव मिळणार नाहीत. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वर. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. एक चौकार जरूर आलाय परंतु त्या व्यतिरिक्त आपण बघतोय की चांगली गोलंदाजी केली आहे शुभमनं आणि ज्या बॉलवर चौकार गेला तिथे संधी निर्माण झाली होती. खरं तर तो हाफ चान्स होता. 22 धावा फलकावर आहेत. आणखी 26 धावांची आवश्यकता. 14 बॉलचा खेळ बाकी. परंतु एखादे विकेट्स शोधावे लागेल. रिव्हर्सचा फटका जरूर बाहेर काढलाय. फुल टॉसवरती स्वीप केलाय आणि पाहू शकाल सजवलाय. कारण वावळी संघाला माहिती की असे फटके सुद्धा यतीश शिलार खेळू शकतो आणि त्याच्यामुळे पाहतो की ज्या अनुसार फिल्डिंगची सजावट केलेली आहे सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली. म्हणजे आता आपण पाहतो की अजय सर्वजण आता यूट्यूबवरती मॅचेस पाहत असतात. कुठल्या खेळाडूचा वीक झोन आहे कुठल्या खेळाडूचा स्ट्रॉंग झोन आहे त्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर एखाद्या स्पर्धेमध्ये तो संघ उतरत असतो. होमवर्क करून येणं फार गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचे काय स्ट्रॉंग पॉईंट आहे तर त्यांचा वीक झोन काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात शुभम जाधवनं. शेवटचा बॉल बाकी आहे. समीकरण 13 चेंडू आणि 25 धावा. एकही फलंदाज बाद झालेला नाही. ही मोठी जमेची बाजू आहे सरस्वती खालिंग संघासाठी. पुढचा बॉल सामना करेल शुभम. फुल टॉस स्विंग केला ऑन साइडला. फिल्डर पासून दूर. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती सिक्सर आला आणि दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आपण पाहू शकाल. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर विधाउट लॉस 27 धाबा
धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि पाहू शकाल पूर्णपणे या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाने. कारण येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये आता मात्र इथून 21 धावांचा आता जो सामना आपण पाहणार आहोत. शिवशक्ती कोशिंबी विपक्ष श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघाच्या संघटनेकडे टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि तो सुद्धा एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आणि शिवशक्ती कोशिंबी संघाला आपण न्यू जर्सीमध्ये आज बघणार आहोत. जर्सीमध्ये बदल झालेला आहे, बघायचं आहे खेळामध्ये किती चांगला बदल ते करतील. तिसरा सामना आजचा असेल जय गणेश वाफाळे बी विपक्ष बाबनदेव कुरुंद. चौथा सामना असेल अल्फते स्पोर्ट्स पडगा विरुद्ध सुरेश पारदियन कंपनी अर्थात श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. त्यानंतर निर्वी 514 सापे विपक्ष श्रावण स्पोर्ट्स भोकरी. आणि पहिल्या फेरीतील आजचा शेवटचा सामना असेल स्वराज 11 डोहळे विरुद्ध BCC बोरिवली. एकापेक्षा एक सरस सामने आज देखील आपल्या समोर असतील. मात्र तुर्तास पहिला सामना जरूर स्थिती मजबूत दिसते सरस्वती खालिंग संघाची, कारण पायाभरणी मजबूत केलेले सलामीवीरांनी पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 27 धावा फलकावर लावलेल्या आहेत आणि आता समीकरण 12 बॉल्समध्ये 21 धावा. परंतु अजूनही सामन्यामध्ये चुरस आहे. एक चांगलं षटक, हे षटक जर चांगलं गेलं वाहुली टीमसाठी तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर थरार असेल. चला स्पीडअप करायचा, जास्त वेळ घेऊ नका. तिसरा षटक आणि पाहू शकेल सागरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चला वाहुली संघ थोडंसं सहकार्य करा वेळे संदर्भात. 12 चेंडू आणि 12 मध्ये इथून 21 ची अजूनही आवश्यकता. लॉंग रनअप आहे, ओव्हर द विकेट मारा करतोय. हो पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघालाय म्हणजे आहे आणि अजय चेंडूला मात्र वळवण्याची ताकद सुद्धा सागरकडे आहे. सुपर डिलिव्हरी, चांगल्या वेगानं बॉल बाहेर काढलाय. ज्या पद्धतीनं वेगवान गोलंदाजांचे आउट स्विंगर आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघत असतो, अगदी तसाच काहीसा हा बॉल होता. अप्रतिम बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज सागरने. मिस टाइम फटका, बॉल हवेत आहे, फिल्डर प्रयत्नशील मात्र नाही पोहोचू शकला. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत फलंदाज, 2 धावा कंप्लीट होत आहेत. परंतु मी तर म्हणतो की इथे या शुभमनं ट्राय करायला हरकत नव्हती, कारण शुभम लॉंग ऑनवरती होता. जवळपास मिडॉनच्या अगदी 30 यार्डच्या बाहेर चेंडू लँडिंग झालाय, परंतु तसं काही घडलं नाही आणि फलंदाजानं तब्बल 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. गोलंदाजाच्या अगदी मागे हा बॉल जाऊन लँड झाला होता. खरं तर सर्कलमध्ये मिडविकेट रिजनकडे जो खेळाडू आहे त्याने प्रयत्न केला होता, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर बॉल राहिला आणि सर्वच फिल्डरसाठी मला असं वाटतं की कठीणच होतं. सुदैवी ठरलाय फलंदाज यतीश शेलार. 13 धावांवर खेळतोय, 9 बॉलचा सामना केलाय. शुभमनं 15 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. धावसंख्या बिनबाद 29. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगली लाईन वेगात येथे बीट करत असताना फलंदाजाला ऑफस्टिकच्या सातत्याने बाहेर मारा करण्याचा प्रयत्न. हे षटक चांगलं आत्तापर्यंत तरी राहिलंय सागरचं. हायाम बॉलिंग ॲक्शन आहे आणि थोडासा खाली राहिला होता हा बॉल, स्लाइटली फुलर लेंथवर आडव्या बॅटनं तटवण्याचा प्रयत्न होता. समीकरण चेंज होत आहे. 9 बॉल्समध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय आणि आपण विचारला त्याने बीट केलाय, ही एक चांगली उपलब्धी असेल गोलंदाज सागरसाठी की इथे मात्र एखादा मोठा फटका येणार का. हो इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा कटरचा वापर केलाय, थोडंसं चेंडू फ्लॅट दिलं आणि या ओव्हरमध्ये येणार हा तिसरा डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी. समोर एक कसलेला फलंदाज असताना देखील न डगमगता गोलंदाजी केली जाते. थोडं फ्लाईट दिलं होतं आणि बघा अगदी यॉर्कर लेंथवरच बॉल डिलिव्हर देखील केलाय. यतीशला बॉल उमगलेला नाहीये. टप्पा पडल्यानंतर बाहेर टर्न होणारा हा चेंडू होता. अप्रतिम मारा, चांगली वैविध्यपूर्ण गोलंदाजी सागरची पाहायला मिळते केल्यात. हा बॉल मात्र आखूड टप्प्याचा आहे, पुल केलाय. यतीशच्या बॅटमधून एक धमाकेदार फटका, प्रेशर रिलीज करणारा षटकार. चेंडू 13 धावा.
उलटा फटका एक्झिक्यूट करायचा होता, बीट झालाय मात्र वाईट बॉल आहे, दिशेवर कंट्रोल नाहीये. आणि आता समीकरण 7 चेंडू 12 धावा. 7-12. हा समीकरण जर पाहिलं तर प्रत्येकाला हवं असं आहे की माझ्या नावावरती हा 7-12 झाला तर चांगला होणार, कारण या 7-12ने अनेक घरं उद्ध्वस्त केली, अनेक घरं जोडली. परंतु हा क्रिकेटचा 7-12 हा या सामन्यामध्ये कोणत्या संघाच्या नाव, तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये असल्यानंतर हे समीकरण बऱ्याचदा आलेलं आहे. कारण माझा फेवरेट समीकरण तो आहे. पण तो आता जिंकेल कोण? हो, एस्टॅनच्या अगदी रोखण हाताळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील सुद्धा झाली आणि तदनंतर रनआउटची संधी होती, परंतु तिथे यतीश शेलार बचावला गेला आणि मात्र हा सामना आता रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 12 धावांची आवश्यकता. पहिला सामना आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. चला 7-12 जर तुमचं आवडतं समीकरण असेल तर 6-12, अर्धा डझन चेंडू आणि 1 डझन धावा हे माझं आवडतं समीकरण आहे. मॅच जबरदस्त रंगते. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, खूप जास्त वेळ घेता येणार नाहीये. जय हनुमान वाहुली संघ, कुठला संघ जिंकेल अजूनही सांगता येणार नाहीये. जरूर दोन्ही सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर आहेत आणि सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की 47 धावा ज्या बनवलेल्या आहेत ही धावसंख्या चांगली आहे, कारण वाहुली टीमकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. जरूर काही मोठे फटके आलेत आतापर्यंत या डावामध्ये, विकेट मिळालेली नाही, परंतु सामन्यामध्ये ते बनून राहिलेत आणि आता काही घडू शकतंय. 6 चेंडू 12 धावा. निश्चितपणे या जबरदस्त मात्र आज या सामन्याने या सर्वांना मात्र खेचून आणलेलं असं म्हणावं लागेल. आजच्या दिवसातील पहिल्या सामना सध्या आपण पाहतोय आणि हाय स्कोरिंग सुद्धा आपण म्हणू शकतो आणि हाय व्होल्टेज सुद्धा म्हणू शकतोय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जय हनुमान वाहुली संघ, जास्त वेळ आपण इथे खर्च करू नका, कारण आज आपल्याला एकूण 11 सामने कव्हर करायचे आहेत. शेवटचं षटक आणि आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आकाशच्या चेंडू हातामध्ये सोपवलाय. आकाश उर्फ बाबू. स्ट्रायकिंग एंडला शुभम, धमाकेदार बॅटिंग त्याने आतापर्यंत जरूर केलेली आहे. 15 धावांवर खेळतोय. 19चं योगदान यतीश शेलारचं आहे. आणि जर सर्वच्या सर्व विकेट्स हातात असताना देखील सामना पराभूत झाले तर मात्र ती मोठी दुःखदायी गोष्ट असेल. पण बघायचंय नेमकं काय घडतंय. आकाशच्या हातात बॉल. 6 चेंडू 12 धावा. पहिला बॉल खूप वेगानं टाकलाय परंतु नो बॉल. ओ माय गॉड, ओव्हर स्टेपिंग, खूप जास्तच एफर्ट लावण्याचा प्रयत्न. आणि अजय एवढा मोठा नोबॉल होता की मला सुद्धा इथून कळालं, एवढा पुढे तो गेलाय, कुठेतरी मात्र त्याला भान नसावा. आणि पुढील चेंडू फ्री टच आहे. चांगली पर्वणी आहे फलंदाजासाठी, परंतु फ्री हिट बॉल देखील निर्धाव येऊ शकतो. ते बऱ्याचदा आपण बघितले. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर, वाईड आहे. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारताना दिसतोय गोलंदाज. 6-12चं समीकरण होतं, आता 6 बॉल 10. म्हणजे एकही चेंडू न टाकताना मात्र 2 धावा या ठिकाणी आव्हानाच्या रूपाने बहाल केल्या. तुम्ही ज्यावेळी धाबांचा संरक्षण करता, धाबा डिफेंड करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी तुम्हाला अतिरिक्त धावसंख्येवरती ज्या तुम्ही धाबा करता त्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करणं फार गरजेचे असतात. परंतु इथे एक्झॅक्टली दोन्ही पंच चर्चा करतायत कुठल्या बाबतीत. एक्झॅक्टली मात्र त्या ठिकाणी पंच वाहुली संघाच्या विकेट किपर सोबत देखील काही चर्चा पंचांनी केलेली आहे. कन्फर्मेशन खरं तर आपल्यापर्यंत आलेलं नाहीये, त्यामुळे इथून काहीही बोलणं थोडंसं अनुचित असेल मला असं वाटतंय. आणि अजय असं वाटतं की आय थिंक गोलंदाजाच्या ॲक्शनवरती मात्र आय थिंक ही येस, पंचांचा थम्स अप. बॉलिंग ॲक्शन थोडीशी डाऊटफुल वाटली, त्यामुळेच वाहुलीच्या कर्णधारासोबत थोडी चर्चा देखील केली आणि कॅप्टनने देखील सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता गोलंदाज बदलण्यात आलाय. पुढचा बॉल मात्र फ्री हिट असेल. 6 चेंडू आणि 10 धावा. चला गोलंदाजाला मात्र ते चेंजेस केलाय. अभि आलाय आणि पहिल्या चेंडू त्याने फ्री हिट बॉल हाताळलाय आणि याचा बाण अभिला नसावा. उत्साह दिसून आलाय. बाद होऊ शकत नाहीये. कॉट बिहाइंडच्या रूपात फलंदाज. फ्री हिट बॉल होता परंतु चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा आपण बघतोय
फ्री हिट बॉल डॉट आलाय. दुसऱ्यांदा हे घडलंय या इनिंग्समध्ये आणि यस बॅटची कड लागली होती पण फ्री हिट असल्या कारणानं विकेट मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू महत्वाचा बॉल. आता 5 बॉल्समध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. वाहुली विरुद्ध खालिंग आजच्या दिवसातील हा पहिला सामना रंगतदार अवस्थेत. जबरदस्त सामना सध्या रंगतोय. शुभमला आता मात्र आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल. पहिला बॉल तो डॉट केलाय आणि तदनंतर बॅटच्या स्लॉटमध्ये आणि पाठवलाय मिड विकेटच्या प्लॉटमध्ये 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त स्ट्राईक. हा फ्री हिट बॉल होता ज्याच्यावर एज लागली होती परंतु त्यानंतरचा बॉल अगदी स्लॉटमध्ये आणि क्रॉस बॅटेड फटका. काय टायमिंग साधलंय. डीप मिड विकेटला अगदी सहजरित्या क्लिअर केलंय. समीकरण सोपं होत असताना 4 बॉल्समध्ये 4 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. इथून देखील गोलंदाज कमबॅक करू शकतो. त्यासाठी चांगले बॉल्स मात्र टाकावे लागतील. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हो हलक्या त्यांना फक्त दिशा दिली आहे. पॉइंटला फिल्डर आहे. एकच धाव येथे मिळताना दिसते. तो फलंदाज अगदी धडाकेबाज खेळत होता. आक्रमक खेळत होता. 4 बॉल्समध्ये 4 धावांचं समीकरण काय आलं त्याने देखील आपली मनस्थिती थोडीशी बदलली आहे. थोडासा डिफेन्सिव्ह माइंड आपल्याला पाहायला मिळाला ना तो दिसलाय. म्हणजेच काय तर असं इक्वेशन आल्यानंतर थोडी कन्फ्युजन असतं. आपण बऱ्याचदा बघितलंय बरेच फलंदाज चांगले चांगले फलंदाज ह्या इक्वेशन मध्ये फसलेले आहेत. हो परंतु मी करेन कारण त्याने कुठल्या प्रकारची घाई केलेली नाहीये. कारण त्याला अजूनही माहिती आहे की आपल्याकडे 3 चेंडू शिल्लक आहेत. समोर सोबतीला आपला यतीश शिलार आहे. 3 धाब्यांची अजूनही गरज असेल. बॉल टर्न इक्वेशन आणि पाहू शकाल ऑफ साइड ऑन साइड दोन्हीकडे एक एक फिल्डर. शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. सिंगल सेव्हिंग पोझिशनमध्ये ते फिल्डर आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. थोडा अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट आहे. बॅटची कड लागली आहे. मागे जातोय. फिल्डिंग चांगली आहे मात्र तेवढ्याच जबरदस्त वेगानं धावलेत फलंदाज. चिकी सिंगल. एक एक धावेसाठी आता संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या बिनबाद 46. 2 बॉल्स आणि 2 धावा हे समीकरण. व्हॉट अ मॅच. म्हणजे अजय आता ज्या 2 धावा शिल्लक ज्या आहेत त्या पॅनल्टीच्या शिल्लक आहेत असंच म्हणावं लागेल. ज्या धावा आपण ऍड केल्या होत्या बाहुली संघाच्या इनिंग सर्व चित्र आता विसरून पुढे काय करायचं आहे त्याकडे लक्ष द्यावं लागेल. खाली संघाच्या फलंदाजांना 2 मध्ये विजयासाठी 2 धाब्याची अजूनही आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे आणि पाचकला आपले सर्वांचे लाडके विष्णुदादा चेंदे साहेबांचे लाडके सुपुत्र राहुलजी चेंदे यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि त्यांच्याच नावाने तुम्ही पाहू शकाल एक खेळाडू कक्ष आम्ही उभारलाय. जरूर त्यांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आहे. पार्टनरशिप कमालीची झाली आहे. 46 विदाउट लॉस परंतु अजूनही सुटकेचा निश्वास टाकता येणार नाहीये फलंदाजांना. 2 बॉल्स आणि 2 धावा. स्लिपमध्ये खेळ ऑन द राईज. ओहो गोलंदाजाला बॉल अडवता आलेला नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिकडे देखील मिसफील्ड. दुसरी धाव देखील कंप्लीट आणि अखेर एक चेंडू शेष असताना 10 गडी राखून हा सामना जिंकलाय सरस्वती खालिंग संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम सरस्वती खालिंग अँड हार्ड लक टफ लक. जय हनुमान वाहुली. परंतु जबरदस्त मात्र या ठिकाणी दोन्ही टीमच्या वतीने खेळ आपल्याला पाहायला मिळाला. हरकत नाही तुम्ही सामना गमावला बाहुली संघ परंतु फाईट चांगले प्रमाणे